नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिठोरी अमावस्येचे महत्त्व, पिठोरी अमावस्येची कथा, तसेच सप्तमातृकांबद्दल माहिती आणि देवी पार्वती पूजन, योगिनी पूजन पद्धती, तसेच योगिनी पूजा महत्त्व आणि मुलांचे रक्षण करण्यासाठीचे व्रत म्हणजे पिठोरी अमावस्या याच्याबद्दल संपूर्ण माहिती। तर मंडळी, श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटले जाते। पिठोरी अमावस्येला पिठोरी, पिठोरा, पिठोर इत्यादी नावानेही ओळखले जाते। पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते। तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाचा सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते। या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते। पिठोरी अमावस्येला दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील परंपरा आहे। पिठोरी अमावस्येला स्त्रिया संततीसाठी हे व्रत करतात असे मानले जाते की देवी पार्वतीने या व्रताचे महत्त्व सर्वांना सांगितले। देवीने या व्रताचे शुभ परिणाम आणि या व्रताचे पालन केल्याने कशा प्रकारे इच्छा पूर्ण होतात हे रहस्य सर्वांना सांगितले। इंद्राची पत्नी शची हिने हे व्रत केले, तिला संतती आणि कुटुंबाची समृद्धी मिळाली। या पौराणिक मान्यतेनुसार पिठोरी अमावस्येला संतती आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो। यंदा म्हणजे 2024 मध्ये पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबर रोजी असणार आहे। हे व्रत महिला संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांचे रक्षण करण्यासाठी करतात, म्हणून याला मातृदिन देखील म्हणतात। तर पाहूया मुहूर्त। अमावस्या तिथी प्रारंभ 2 सप्टेंबर सकाळी 5:21 ते अमावस्या तिथी समाप्ती 3 सप्टेंबर सकाळी 7:24 असणार आहे। पिठोरी अमावस्येला ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी। पार्वती पूजेमध्ये नवीन कपडे, दागिने पार्वती आईला अर्पण केले जातात। पूजास्थळ फुलांनी सजवले जाते। या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य मिळतं आणि मुलांचे रक्षण होतं अशी मान्यता आहे। घरातील पितरांना सुख शांती प्राप्त होते अशी सुद्धा एक मान्यता आहे। आता योगिनी पूजा महत्त्व। या दिवशी योगिनी पूजन करावे। सर्व विधींचे पालन करून पूजा केल्यानंतर आरती करावी। ब्राह्मण भोज आयोजित करावे। देवी आदिशक्तीमध्ये विविध शक्ती आहेत आणि त्या स्वतः योगिनी आहेत। ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात। अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते। 8 किंवा 14 योगिनींद्वारे भक्ताला शक्ती प्राप्त होते। या सर्व शक्ती माता पार्वतीच्या मित्र आहेत। या 64 देवींमध्ये 10 महाविद्या आणि सिद्ध विद्याही गणल्या जातात। पिठोरी अमावस्येच्या दिवशी शक्तीप्राप्तीसाठी भक्त पार्वती आईची पूजा करतात। याशिवाय सप्तमातृकांचीही पूजा या दिवशी केली जाते। ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही, चामुंडा किंवा नरसिंही यांना मातृका असे म्हणतात। काही ठिकाणी देवतांची संख्या 7 तर काही ठिकाणी 8 मानली जाते। पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी। त्यानंतर पांढरे कपडे घालावेत। तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करावे। सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळावे। त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी। ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा। सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे। हा दिवा दरवाजाजवळ लावावा। ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा। हे दिवे शिव मंदिरात देखील ठेवायला हवेत। यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात अशी मान्यता आहे। पिठोरी अमावस्येचे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात। या दिवशी उपवास करून 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात। या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात। व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात अशी मान्यता आहे। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते। या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात। त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते। तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात। तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो। आता पाहूया पिठोरी अमावस्येला ग्रहशांतीचे कुठले पालन करावे। पिठोरी अमावस्या व्रताचे पुण्य अनेक पटीने मिळते। हे व्रत केल्याने ऋण आणि पाप नाहीसे होतात। संतती निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदतात। अडथळे असलेले प्रकल्प पूर्ण होतात। मानसिक शांती मिळते। अशुभ ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो। कुंडलीत पितृदोष असल्यास
विवाहात अडथळे येतात किंवा मूल होण्यात अडथळे येतात, पण या व्रताच्या प्रभावाने सर्व काही सुरळीत होते अशी मान्यता आहे। आता पाहूया पिठोरी अमावस्येची पौराणिक कथा। आटपाट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागावला। ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले, तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला जोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे। जोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असते। माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामंजी माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं। नंतर मी इथे आले। आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून रडू लागली। तशी जोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं। तिथून उठली, पुढे गेली। तो एक बेलाचे झाड पाहिलं, तिथेच उभी राहिली। इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोटली म्हणून चौकशी केली। तिने सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानानं राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येते आहे। त्याला ते खोटं वाटलं। अर्ध गटकेनं पाहू लागला। तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा उठला, घरात गेला। मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारले। तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।